मेघना मोहन चौधरी, तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले. माझा नवरा मरणाऱ्यातला नाही. शेवटचा फोन तिचाच आहे. सोलापूर शहरात 14 मार्चपासून बेपत्ता असलेल्या सचिन मच्छिंद्र माने वय 30 राहणार विजापूर नाका झोपडपट्टी नंबर 2 सोलापूर या तरुणाचा मृतदेह वनविहार परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. सचिन माने हे 14 मार्च रोजी घरातून बाहेर पडून परतले नव्हते. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दिली होती. मात्र अनेक दिवस उलटूनही त्यांचा मोबाईल लागत नसल्याने नातेवाईकांनी स्वतःच शोध मोहीम सुरू केली. गुरुवारी पोलिसांना वनविहार परिसरात त्यांची गाडी सापडल्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा शोध घेतला असता दाट झाडीत एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सचिन माने यांचा कुजलेला मृतदेह आढळून आला. घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल, हेडफोन आणि इतर वस्तूवरून मृतदेह सचिन माने यांचाच असल्याची पुष्टी नातेवाईकांनी केली. मृतदेह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात आणल्यानंतर नातेवाईकांनी पत्नीने संताप व्यक्त करत हा आत्महत्या नसून खून आहे असा गंभीर आरोप केला आहे. सचिन माने हे बॉडी बिल्डर असून 8 ते 10 जणांनी मिळून त्यांचा खून केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने सिव्हिल हॉस्पिटल परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस हे करीत आहेत. झालीच पाहिजे. इथं समोर आमच्या लेकरांसमोर उभं केलं पाहिजे. हे 1.5 वर्षाचं बाळ आहे. कुणाकडे कुणाच्या आशावर बसायचं सांगा तुम्ही. की 10 दिवस झाला आमची जाऊ 10 कंप्लेंट तिथं दिली. कुठे माझा नवरा? कुठे मारून टाकला माझ्या नवऱ्याला? तिची पोरगी होती. शेवटचा फोन पोलिसांनी काढला होता. तिची चौकशी झालीच पाहिजे. 100% तिनेच मारून टाकली. मेघना मोहन चौधरी, तिचा भाऊ, तिचे नवरा आणि तिच्याच घरच्यांनी सगळ्यांनी मारून टाकले माझ्या नवऱ्याला. मला न्याय पाहिजे. कुणाकडे बघून सांगू मी? तिचा नवरा मेलेला नाही. मेघना मोहन चौधरी, तिचा नवरा आणि तिचा भाऊ, तिच्या घरच्यांनी नवऱ्याला मारून टाकले. माझा नवरा मरणाऱ्यातला नाही. शेवटचा फोन तिचाच आहे. चौकशी करा तुम्ही. पोलीस इतके दिवस काय करतात? इतके दिवस सीसीटीव्ही का चेक केलं नाही? 10 दिवसाच्या वर झालं कंप्लेंट करून. काय केलं इतके दिवस? पोलीस लोक काय केलं त्यांनी इतके दिवस? चांगलं केलं नाही. पोरीचं लपड आहे. याच्यामध्ये एक महिलेचं नाव येतोय. त्यांचा आणि तुमच्या नवऱ्याचं काय म्हणजे काय होता? कशामुळे झाले भांडण? ती माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती ती बाई. काय नाव त्यांचं? मेघना मोहन चौधरी. आणि तिच्या नवऱ्याजवळ आमच्या ह्याचा स्वप्नीलचा फोन नंबर आम्हाला घरी काहीच माहित नाही. तिच्या नवऱ्याने सगळं फोन करून दिराला सांगितलं. माहितच नव्हतं हे सगळं काय. तिचा नवरा फोन केल्यानंतरच बाईचं लपड माहिती. काय बोलणं झालं तुमचं? आम्ही मस्त मध्ये 2 जण जेवण केलं होतं. दुपारी मी लवकर येतो कले जिमला जातो मी. संध्याकाळी मला कैरीची चटणी करून ठेव. मला जेवण जात नाही. मी लवकर येतो आज घरी. एवढं बोलून घरातून गेले हो.